मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे सुरू असलेल्या जगदंबा देवीच्या नवरात्री उत्सवाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। 771 दिव्यांची आरास आणि भव्य धार्मिक उपक्रमामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। पाहूया हा खास रिपोर्ट। 22 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवात जानेफळ येथील जगदंबा देवीच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी उसळली आहे। धैर्य, संयम, आत्मबल, पराक्रम आणि मातृत्वाचे प्रतीक असलेल्या आदिशक्ती मातेच्या दर्शनाकरिता भाविक भक्तांची गर्दी वाढत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवा जळो संकट टळो या संकल्पनेतनं 771 दिव्यांची आरास लावण्यात आली असून या आरासेने मंदिर परिसर भव्य आणि दिव्य स्वरूप धारण केले आहे। नवरात्र उत्सवात उपासना, व्रत, जप, होम हवन, गरबा, दांडिया, अन्नदान, छत्रदान आणि श्रमदान अशा उपक्रमांद्वारे शक्तीपीठाचा जीर्णोद्धार केला जात आहे। किशोर कुलकर्णी यांनी आई सुमती आणि पत्नी शैलजा यांच्या मार्गदर्शनाखाली 2 भव्य सभागृहे बांधून भक्तांच्या सेवेत अर्पण केली। देवानंद पवार यांनी मंदिर परिसरात झाडे लावून परिसराला हिरवाई बहाल केली। खासदार प्रताप जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांच्या निधीतून सभागृहे व शौचालय उभारण्यात आले आहेत। याशिवाय अनेक दानशूर दाते आणि घाटे परिवाराच्या योगदानातून मंदिराचा आणि परिसराचा जीर्णोद्धार होत आहे। जगदंबा मंदिर हे शिवकालीन तीर्थक्षेत्र मानले जाते। मंदिराच्या परिसराची देखभाल व भक्तांच्या सेवेसाठी घाटे कुटुंबीय विश्वस्त म्हणून जबाबदारी पार पाडत आहे। यावेळी पोलीस ठाणेदार अजयनाथ मोरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावून भाविकांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण दिलेत। 771 दिव्यांची आरास, विविध धार्मिक उपक्रम आणि जीर्णोद्धाराच्या कामामुळे जानेफळ येथील जगदंबा देवीची नवरात्री उत्सव भक्तांसाठी अविस्मरणीय ठरत आहे। श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचा हा उत्सव खऱ्या अर्थाने आदिशक्तीच्या कृपा आशीर्वादाची अनुभूती घडवतो आहे।